नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 23 ऑगस्ट 2025 कर्थाचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. श्रावण महिन्याची अमावास्या आहे. नक्षत्र मघा आहे. योग परिग आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो नाग आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो किस्तू आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 6:06 पासून ते 7:41 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:05 पासून ते 12:53 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:17 पासून ते 10:53 आणि यमगंड काळ दुपारी 2:05 पासून ते 3:41 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी बरोबर युतियोग करणार आहे आणि हर्षल बरोबर केंद्र योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. द्वितीयातील हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जी चांगला दिसून ये. मात्र कुठल्याही प्रकारची नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. याचप्रमाणे खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. काळजी घ्या. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. घरातलं वातावरण सुद्धा थोडंसं गढूळ झाल्यासारखं जाणवेल. घरातील ज्या स्त्री वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. वेळातील हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडंसं फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे काल राहील. थोडीशी दगदग झाल्यासारखी वाटेल पण तो काळजी घ्या. कुठलेही कमिटमेंट प्रॉमिसेसपासून लांब राहणं गरजेचं राहील. स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. लाभातील हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. आर्थिक संदर्भातले कुठलेही व्यवहार आजच्या दिवशी नीट विचारपूर्वक करणं गरजेचं राहील. खर्चावरती नियंत्रण ठेवा. भावनेच्या आरी जाऊन खर्च करू नका. याचप्रमाणे जे तुमचे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्यासुद्धा आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दशमतील हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी स्वतःच्या भावभावनेवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. भावनेच्या आरी जाऊन चुकीचे निर्णय घेतले जातील. याचप्रमाणे तुमच्या वाणीवरती सुद्धा नियंत्रण ठेवा. छोट्या मोठ्या कारणामुळे गोष्टी टोकाच्या होऊ शकतील. या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातील हर्षल बरोबर हा चंद्र
केंद्र योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस थोडासा कटकटीचा दिसून येईल. छोट्या-मोठ्या कामांमध्ये व्यत्यय आल्यामुळे थोडासा स्ट्रेस तुमच्यावर दिसून येईल आणि त्याचा परिणाम तुमच्या मानसिकतेवरती आणि कामावर सुद्धा दिसून येईल. तर या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. कुठल्याही नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. कमिटमेंट प्रॉमिसेसपासून लांब राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळू रास. तुळू राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. अष्टमातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आर्थिक संदर्भातले व्यवहार आजच्या दिवशी जपून करा. कुठल्याही प्रकारच्या महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात किंवा पूर्तता आजच्या दिवशी करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. मित्र परिवारावर व छोट्या-मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग, मतभेद असे काही गोष्टी निर्माण होते. तर त्या संदर्भात योग्य ते काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तमातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे तुमचे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याबरोबर मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदारावर सुद्धा वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. स्वतःच्या भावभावनांवरती सुद्धा नियंत्रण ठेवणं महत्त्वपूर्ण राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. षष्ठातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची नवीन कामाची सुरुवात करू नका. जसं की आजच्या दिवशी तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. फिरणं वगैरे दिसून येईल. मात्र कामं तुमची वेळेवरती पूर्ण होणार नाहीत. भविष्यकालीन योजनेसंदर्भात आजच्याच दिवशी अजिबात निर्णय घेऊ नका. स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या पंचमातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करेल. अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे. आजच्या दिवशी कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करू नका. याचप्रमाणे इझी मनीच्या मागे सुद्धा जाऊ नका. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातल्या कुठल्याही व्याधी जर का तुम्हाला होत असेल किंवा झालेल्या असतील तर त्या संदर्भात काळजी घ्या. आजच्या दिवशी त्या जास्त प्रमाणात होऊ शकतील. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. चतुर्थात असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या-मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील आणि त्याचा भडका मोठा उडू शकेल. काळजी घ्या. वैवाहिक जोडीदाराच्या खास करून आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तृतीयातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करेल. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. काळजी घ्या. त्या संदर्भात नीट डॉक्टर इलाज करणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणच्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्यावर सुद्धा छोट्या-मोठ्या कारणामुळे वादविवाद होऊ शकतील. तुमच्या इमेजला धक्का लागण्यासारखे प्रसंगसुद्धा निर्माण होऊ शकतील. या संदर्भात काळजी घ्या. कुठल्याही महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 23 ऑगस्ट 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.